हॅलो हॅलो. त्यानंतर आपण खेळपट्टीकडे वळणार आहोत. खेळपट्टीचं पूजन होत असताना आपण पाहतोय खारेपाट प्रीमियर लीग 2025 आणि या स्पर्धेचा आपण उद्घाटन सोहळा पाहतोय. खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. हॅलो. शरद दादा यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. त्यानंतर शशी दादा तसेच ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली चे उपसरपंच सन्माननीय अल्पेश दादा पाटील यांचं आगमन होते. आपण त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन करून घ्यायचं आहे. हॅलो. लाईनअप करून घ्या.
जो संघ नाणेफेकी जिंकलाय तो उजव्या बाजूला बसेल आणि जो संघ नाणेफेकी हारलाय तो डाव्या बाजूला बसेल. तुम्ही इकडं ते तिकडं. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपली प्लेइंग 11 जमा करा. बेलपाडा संघाची प्लेइंग 11 इथे जमा झाली आहे. सचिन दादा आपली प्लेइंग 11 जमा करा. प्रथमतः नियमावली आपल्यापर्यंत पोहोचवतो. सर्वप्रथम पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पंचांशी जर कोणत्याही प्रकारे वाद घातला तर योग्य ती कारवाई कमिटी कडनं केली जाईल. 6 षटकांचा सामना असेल. प्रत्येक टीमला 2 रिव्ह्यू दिले जातील. ते रिव्ह्यू असे असतील, एक बिमर साठी आणि एक रनआउट साठी. तदनंतर सामने 6 षटकांचे राहतील. त्यामध्ये 3 षटक समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक होईल आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये पाणी घेऊन सुद्धा 12वा खेळाडू जाईल. त्यामुळे 12वा खेळाडू खूप इम्पॉर्टंट आहे. मॅच बरोबरी झाल्यास अर्थातच सामना इक्वल झाल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल. याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. आपण जे सेंटर पॅड मैदान आपण लावतो ते सेंटर पॅड मैदानाच्या बाहेर लावून जायचं आहे. अन्यथा आतमध्ये जर कोणताही खेळाडू सेंटर पॅड लावत असेल किंबहुना काढत असेल तर त्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. तदनंतर कुठलाही खेळाडू दुखापत झाल्यास कमिटीच्या माध्यमातून प्रथमोपचार केले जाईल. गंभीर दुखापत असेल तर कमिटी जबाबदार राहणार नाहीये. तदनंतर जेव्हा कुठलाही खेळाडू दुखापतग्रस्त होतो त्या खेळाडूच्या जागी 12वा खेळाडू खेळेल. त्यामुळे विचार करून 12व्या खेळाडूचं नाव टाका. कारण जेव्हा खेळाडू दुखापतग्रस्त होईल त्याला त्या जागी 12वा खेळाडू खेळेल. त्यामुळे लक्ष द्या. 5 षटकं ही 20 मिनिटांमध्ये हाताळणं गरजेचं आहे. अन्यथा 5 मिनिटांमध्ये 5 षटकं ही 20 मिनिटांमध्ये हाताळले नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घेतला जाईल. चेंडू हा शेवटच्या षटकापर्यंत जरी गाळ झाला तरी नवीनच चेंडू वापरण्यासाठी खेळवला जाईल. याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. मैदानामध्ये जात असताना आणि मैदानामधून बाहेर येत असताना आपल्याला एका लाईनअप मध्ये जायचं आहे. कारण आपण ह्या क्रिकेटला लावलेली एक शिस्त आहे. त्यामुळे आपण एका लाईनअप मध्ये जाणं ते सुद्धा खूप अनिवार्य आहे.
हॅलो, जे मान्यवर येथे उपस्थित असतील, आमचं ज्यांच्याकडे लक्ष नसेल किंबहुना प्रेक्षकांमध्ये असतील त्या मान्यवरांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, कारण थोडीशी गडबड झाली आहे. अर्थातच वेळ झालाय, त्यामुळे प्रत्येकाचं नाव हे लक्षात येणार नाहीये. त्यामुळे विनंती करतोय आपण तितक्या उदार मनाने आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हा बघ आपण उद्याला उडीचे उद्याला एक मिनिट राव. हॅलो, आणि हा बरोबर, तो एक प्लेयर चेंज आहे, कर ना तिथं चेंज कर. कोणाची लीड पंच 2 मिनिटं थांबा. थोडस करेक्शन करतोय, त्यामुळे थांबायला सांगितलंय. सामन्याला सुरुवात होते. खारेपाट प्रीमियर लीग 2025 आणि या 25 मधील पहिला सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. एका बाजूला कैलासवासी सुमन बबन पाटील पुरस्कृत जय हनुमान बेलपाडा, विपक्ष आरंभ साऊंड. पहिल्या चेंडूवरती ठोकला गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड अमेझिंग 6. पहिल्या चेंडूवरती आडवा बॅटने किशोरच्या बॅट मधून आलेला हा पहिलाच तडाखा आपण पाहतोय. आडवा बॅटने केलेला आघात समोरच्या संघाच्या हृदयावरती केलेलं हे वार आपण पाहतोय. अर्थातच आडव्या बॅटने खेळला गेलेला हा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी चाललाय आणि 6 धावा सुद्धा इथून जमावल्यात. पहिल्या चेंडूवरती 6 धावा येत असताना आपण पाहतोय. स्ट्राइक एंडवरती किशोर आणि नॉन स्ट्राइक एंडवरती अनिश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. आरंभ साऊंड या संघाकडनं पाहायला मिळतंय, परंतु गोलंदाजी करत असताना अक्षय मात्रे उर्फ अबू याच्यावरती केलेलं हे आक्रमण आता जर पाहिलं तर त्याला पचवता येणार नाहीये. कारण पहिल्या चेंडूवरती जर गोलंदाजावरती येणारे असे फटके असतील तर कुठेतरी स्वतःच्याच काळजावरती घाव केलं की काय असं दृश्य मैदानावरती आपण पाहतोय. याही चेंडूवरती आडवा बॅटने
मोठा फटका खेळायचा होता, परंतु आपण जर पाहिलं तर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दस्तान्यांमध्ये झालाय. गोल्डन स्पॉट वरती आपटलेला हा चेंडू आपण जर पाहिला तर यष्टीरक्षक सुशीलच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि चेंडू निर्धाव येत असताना सुद्धा पाहायला मिळतोय. अक्षय म्हात्रे त्याने केलेली फलंदाजी, अक्षय म्हात्रे त्याने केलेली गोलंदाजी ही सातत्यपूर्ण आपण पाहिली आहे. परंतु आज पुन्हा एकदा खारेपाट प्रीमियर लीग 2025 पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू आपण जर पाहिला ना तर योग्य टप्प्यावरती पडला होता, परंतु यावेळचा चेंडू लाईन सोडून जाणारा, अर्थातच वाईट स्वरूपातली धाव देऊन जाणारा पाहायला मिळाला. 7 धावा धावफलकावरती आल्यात. लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय यावेळी प्रगतीपथावरती असताना. पहिल्या षटकासाठी स्वतः कर्णधार मार्गस्थ झाला चेंडू घेऊन. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी आडव्या बॅटने खेळला. रनआउटची संधी होती, परंतु ही संधी मात्र गमावली की काय हेच मात्र म्हणावं लागेल. कारण जसा चेंडू फेकला तसा आपण पाहतोय थोडस गोलंदाजाच्या रीच पासून दूर जाणारा हा थ्रो होता, त्यामुळे बॅकअप असल्या कारणामुळे तिथे आपण पाहतोय एक सिंगल मिळाली आहे, जिथे 8 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. 8 ऑन स्कोर कार्ड. यावेळचा फटका आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट खेळला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल तदवरती आपण पाहतोय इथून एक सिंगल मिळेल आणि एकेरी सिंगल नंतर पुन्हा एकदा धावफलक मात्र पुढे सरकेल. डबल फिगर अर्थातच 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 9 ऑन स्कोर कार्ड. एक षटकार लगावल्यानंतर उर्वरित चेंडू योग्य टप्प्यावरती अबूने टाकलेत. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा हाफिश ड्राईव्ह केलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मधून चेंडूवरती येईल एकेरी धाव मिळेल. एकेरी धाव घेतल्यानंतर संघाची धावसंख्या आता मात्र डबल फिगर मध्ये जात असताना पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 10 ऑन स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रथमतः षटकारांशी धावसंख्येचा श्रीगणेश किशोरने केला आणि तदनंतर धावा मात्र थांबल्यात हेच म्हणावं लागेल. थोडंसं फंबलिंग गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते, जिथे आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी आतापर्यंत तितकं चांगलं खेळ करते असं म्हणावं लागेल. वावगं ठरणार नाहीये, कारण एक षटकार आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट कशाला म्हणतात हे क्रिकेट आपण प्रथमतः मैदानावरती अनुभवतोय. षटकार आल्यानंतर एकेरी धावा येत आहेत, परंतु इथून दबाव नाहीये कोणत्याही फलंदाजावरती. आता यावेळी अनेशने ठोकला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून आलाय हा गगनाला भेटणारा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिलं षटक थोडस महागडं ठरलंय. यावेळी आपण जर पाहिलं तर सुमन बबन पाटील पुरस्कृत जय हनुमान बेलपाडा संघाला. कारण जिथे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले आहे, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर अशा धावा आल्या तर समोरचा संघ म्हणेल की आमचं काही बिघडणार नाहीये. कारण पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर 16 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय 16 ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. दुसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होते आणि दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये दिलंय तर रायगड पोलीस अर्थातच रोशनच्या खांद्यावरती दुसरं षटक इथे मात्र सोपवलं गेलंय. दुसऱ्या षटकासाठी त्याला प्राचारण केलंय. मग आता तो दुसरं षटक कशा रीतीने हाताळणार? वेगाने गोलंदाजी करणं त्याचा एक ध्यास असतो आणि तर सातत्याने त्याने केलंय. यंदाच्या हंगामामध्ये आपण जर त्याच्याकडे थोडंसं लक्ष टाकलं तर सातत्यपूर्ण मॅन ऑफ द सिरीजच्या त्याने पारितोषिक पटकावलेत आणि तोच रोशन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू पडल्यानंतर तितक्याच वेगाने यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा पाहायला मिळालाय. डॉट आलाय पहिला चेंडू, जिथे पहिल्या षटकाची सुरुवात षटकारानेशी केली होती. 16 धावा जिथे धावफलकावरती लागल्या होत्या, परंतु जसं आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे ना, पहिला चेंडू योग्य टप्प्यावरती गोल्डन स्पॉट वरती आपण जर पाहिला तर अनएक्सेप्टेड उचली घेणारा पाहायला मिळाला. त्यामुळे यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा चेंडू सुद्धा आपण पाहिला. यावेळचा चेंडू तितका खराब, कारण आपण जर पाहिलं तर आम तो आम और गुटलियों के भी दाम ज्याला म्हटलं जातं ना, ते दृश्य मैदानावरती पाहतोय. हातातून चेंडू निसटला की काय असं दृश्य पाहतोय. नवीन चेंडू आहे. हॅलो चेक. नवीन चेंडू आहे आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर या चेंडूला फर असतं आणि तो फर असल्या कारणामुळे हे दृश्य आपल्याला वारंवार पाहायला मिळतं, जे दृश्य रोशनच्या माध्यमातून घडलंय. जिथे आपण पाहतोय आता येणारा चेंडू फ्री हिट असेल आणि फ्री हिट वरती धावा जमवल्या जातील का? मागच्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर बराचसा फलंदाज आणि यष्टीरक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू गेला असता, परंतु यष्टीरक्षकाने दाखवलेलं कौशल्य त्यामुळे या चेंडूवरती 4 धावा वाचल्यात की काय असंच म्हणावं लागेल.
जिथे आपण पाहतोय 2 धावा हे मागच्या चेंडूवरती घेतल्यानंतर संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती असताना यावेळचा चेंडू मात्र हवेत चाललाय. झेल इथून मात्र सुटलाय. चांगलं आहे, कारण आपण जर पाहिलं तर फ्री हिटच्या चेंडूवरती तितक्या मोठ्या धावा आलेल्या नाहीयेत. योग्य टप्प्यावरती यावेळचा चेंडू पडलाय. त्यामुळे आता अनिशला पुन्हा एकदा विचार करावा लागेल. ज्या रीतीने त्याने एक षटकार ठोकलाय, मागचा चेंडू त्याच्यासाठी चांगला पडलाय, मग आता येणाऱ्या चेंडूंवरती त्याला तितकंच आपल्या फलंदाजीचं कसब दाखवावं लागेल. 360 प्लेयर आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे असलेला अनुभव तो सातत्याने दाखवत असतो. हे दृश्य आपण मैदानावरती पाहिलंय. यावेळचा चेंडू उलट्या हाताने खेळायचा होता, पडल्यानंतर वेगाने चाललाय. वेगवान गोलंदाजाच्या समोर तुम्ही अनऑर्थोडॉक्स पद्धतीने फटके खेळायला जाणार तर तुमच्याकडे कधी कधी अपयश येतं आणि कधी कधी त्या चेंडूंवरती मोठे फटके सुद्धा येत असतात. त्यामुळे मागच्या चेंडूवरती आलेलं अपयश पुनश्च एकदा समोरच्या गोलंदाजी करणाऱ्या बेलपाडा संघाला तितकंच प्राधान्य देऊन चाललंय. डॉट चेंडू आलाय. यावेळचा चेंडू आडवा बॅटने खेळलाय, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलेला फटका. सूरज पाटील जोपर्यंत चेंडूवरती येईल मिळेल मात्र एकेरी सिंगल. एकेरी धाव इथून मात्र धावफलकावरती मिळते आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळतात. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 19 ऑन स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचं आपण जर थेट प्रक्षेपण पाहिलं तर FH स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. त्या वाहिनीला सुद्धा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण आपल्या हक्काची वाहिनी आहे, आपल्या मराठी माणसाची वाहिनी आहे. त्यामुळे या वाहिनीला सुद्धा सबस्क्राईब करा. घरी बसून या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता FH स्पोर्ट्स लाईव्ह या माध्यमातून. जिथे आपण जर पाहिलं ना तर किशोर अनिश यांची ही जोडी मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळते. यावेळचा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल तद्वरती आपण पाहतोय एकेरी सिंगल इथून मात्र भेटेल. आणि एकेरी सिंगल नंतर षटक आपण जर पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती लक्ष टाकलं तर 20 धावा धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळतात. यावेळी आपण पाहतोय दुसरं षटक संपलंय आणि दुसरं षटक जसं संपलं पुनश्च एकदा तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज इथून मात्र बॉलिंग ट्रॅक वरती मार्गस्थ केला जातोय. जयेश राजभर आलाय, जो की फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाला बिलॉंग करतो. अनेक वेळा सातत्याने चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. मग आता आपण जर लक्ष टाकलं तर तिसरं षटक त्याच्या खांद्यावरती सोपवलं. आता हे तिसरं षटक तो कशा रीतीने हाताळणार, कारण गरज आहे इथून चांगल्या चेंडू फेकण्याची. कारण जिथे 2 षटक आपण जर पाहिले तर 10च्या सरासरीने धावा इथून मात्र खर्च केल्या 2 षटकांमध्ये. मग आता हे तिसरं षटक फील्ड रिस्ट्रिक्शन खोलल्यानंतर कशा रीतीने केलं जाईल. अर्थातच पॉवर प्ले समाप्त झालाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षण पाहतोय, विखुरलेलं पाहायला मिळतंय आणि या क्षेत्ररक्षण भेदून यावेळी फलंदाजी करायची आहे. यावेळी किशोरने उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरतोय. दोन्ही खेळाडूंकडे जर लक्ष टाकलं ना तर तितक्याच चांगल्या पद्धतीने अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. परंतु आता हा अनुभव थोडासा अपयशी ठरलाय की काय हे आपण पाहतोय. 38 सर्कलच्या बाहेर थोडंसं लक्ष टाकलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे, वाईडिश लॉंग ऑफ आहे आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर डीप पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी बसून खेळायचा होता परंतु हा प्रयत्न अपयशी ठरतोय. पुनश्च एकदा जयेश राजभरने टाकलेले दोन्हीही चेंडू आपण जर पाहिलं तर योग्य टप्प्यावरती पडून चाललेत. खारेपाट प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगचा हा पहिला सामना आपण मैदानावरती पाहतोय, परंतु अशा रीतीने रंगेल ह्यात ही शंका नव्हती. कारण जिथे आपण जर पाहिलं तर अबू विपक्ष सचिन असा हा सामना म्हटला तरी वावगं ठरणार नाही. या दोन्ही डावखुरे हाताचे खेळाडू आहेत, दोन्ही डावखुरे हाताचे कर्णधार आहेत. मग आता त्यांनी रचलेली रणनीती आता सातत्यपूर्ण, आता अक्षयची रणनीती कारगर ठरते की काय हेच मात्र म्हणावं लागेल. चेंडू हवेत झेल घेतला जातोय. पहिला फलंदाज डग आउटच्या आश्रयाला परततोय. किशोर मैदानाच्या बाहेर. रणनीती आता सातत्यपूर्ण, आता अक्षयची रणनीती काय हेच मात्र म्हणावं. हवेत झेल घेतला जातोय. पहिला फलंदाज. तसेच आपण पाहतोय या मंडळासाठी ज्यांनी अर्थातच या लीग साठी सहकार्य केलंय
सन्माननीय शंकर नामदेव मोकल यांच्याकडून या मंडळासाठी आपण पाहतोय या खारेपाट प्रीमियर लीग साठी प्रथम क्रमांक ते चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज पुरस्कृत करून दिलेल्या आहेत. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं सतत ऋणी आहे. तदनंतर आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल देण्यात आलेली आहे ती सायकल आपण पाहतोय कुमारी परी रूपम मात्रे वागरण यांच्याकडून देण्यात आलेली आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज यांसाठी जे कूलर आहे ते कूलर सुद्धा कुमारी अनया रूपम म्हात्रे यांच्याकडून दिलेलं आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं सुद्धा सतत ऋणी आहे. तदनंतर आपण पाहतोय कुमारी जिजा सोमेश्वर पाटील वागरण यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी पाणी बॉटल बॉक्स देण्यात आलेला आहे. त्यांचं सुद्धा सतत ऋणी आहे. तसेच सन्माननीय श्री अल्पेश ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीचे उपसरपंच अल्पेश मदन पाटील यांच्याकडून देखील सुद्धा या मंडळासाठी अर्थातच मॅन ऑफ द मॅच साठी पाणी बॉटल बॉक्स देण्यात आलेला आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं सुद्धा सतत ऋणी आहे. तसेच स्पुआ वॉरियर्स रांजणकार व केतन मात्रे उपसरपंच नारंगी व गिरीश मात्रे यांच्याकडून या मंडळासाठी उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरासाठी ज्या आकर्षक ट्रॉफीज पाहतोय चषक पाहतोय ते सुद्धा देण्यात आलेलं आहे. मी त्यांचं सुद्धा या कमिटीच्या वतीनं सतत ऋणी आहे आभारी आहे. तदनंतर सौभाग्यवती आरती तेजस पाटील उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पेडांबे यांच्याकडून या मंडळासाठी प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं सुद्धा सतत ऋणी आहे आभारी आहे. ज्या देणगीदारांनी या मंडळासाठी हातभार लावलाय त्या सर्व दात्यांचा पुनश्च एकदा मी हृदयाच्या अंतःकरणाने आभार मानतोय आणि वळतोय मैदानाकडे जिथे तिसरे षटक सुद्धा समाप्तीच्या मार्गावरती आलंय. धावफलकावरती लक्ष टाकलं तर 22 धावा धावफलकावरती लागल्यात. 22 ऑन स्कोर कार्ड. यावेळी इथे मात्र यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या लेग स्टंप उखाडला गेला आणि फलंदाजाला मात्र पुनश्च एकदा मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला. 22 on the scorecard. यावेळी इथे मात्र 22 धावा लागल्यात. 22 on the scorecard. यावेळी इथे मात्र यू मिस. नक्की ठरव. तिसरं षटक सुद्धा समाप्तीच्या मार्गावरती आले असताना जिथे आपण पाहतोय सलामीला आलेला किशोर मैदानाच्या बाहेर परतलाय. सलामीला आलेला अनिश सुद्धा मैदानाच्या बाहेर परतलाय. मग अशा वेळी आपण जर लक्ष टाकलं तर जिथे ओपनिंग ऑर्डर मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर ओपनिंग पेअर मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर जिथे मिडल ऑर्डर सांभाळण्यासाठी वंडावून आलेला सचिन म्हात्रे संघाचा सरसेनापती संघाचा कर्णधार आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे आणि मिडल ऑर्डर सांभाळण्यासाठी मान फ्रॉम चिंचवली जो जय शिरोबा चिंचवली संघाला बिलॉंग करतो सागर आलाय फलंदाजीसाठी. मग आता इथून सागर कशा रीतीने फलंदाजी करणार. यावेळचा पहिला चेंडू आपण पाहतोय हाय बॅकलिपच्या साह्याने खेळलाय जिथे क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती तैनात आहे. जोपर्यंत चेंडू वरती येईल एकदम मिळेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय जिथे आपण जर आरंभ साऊंड हशुरे संघाची धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर धावसंख्येचा आलेख पाहिला तर 23 धावसंख्येवरती थांबलाय. 3 षटकांनंतर 23 धावा धावफलकावरती. पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये आणि 12व्या खेळाडूला विनंती करतो आपण घेऊन जायचं आहे. दोन्ही संघांचे 12 खेळाडू पाणी घेऊन जायचं आहे. जयच्या गोलंदाजीकडे लक्ष टाकलं तर फक्त आणि फक्त 2 धावा त्याने 6 चेंडूंमध्ये खर्च केल्या. 2 फलंदाजांना त्याने मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. एक तितकं महत्वपूर्ण षटक आणि तितकंच कंजूस षटक खडूस षटक आपल्याला मैदानावरती हाताळत असताना जयेश राजभर पाहायला मिळालाय. त्यामुळे आता थोडस धोक्याची घंटा यावेळी आपण पाहतोय आरंभ साऊंड हशोरे संघासाठी वाजले की काय हेच मात्र म्हणावं लागेल.
जसं ड्रिंक्स ब्रेक होतोय तसं आपण थोडंसं व्यासपीठावरती स्वागत घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय पाहुणे ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीचे उपसरपंच विद्यमान उपसरपंच सन्माननीय अल्पेश मदन पाटील यांचा आपण यथोचित स्वागत सत्कार घेणार आहोत. मी विनंती करतोय तेजस दादा यांच्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावरती अल्पेश दादा यांचे यथोचित स्वागत सत्कार घेणार आहोत. माईची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची भेट आठवण म्हणून आपण पाहतोय एक सन्मान चिन्ह. सन्माननीय तेजसदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीचे विद्यमान उपसरपंच अल्पेश मदन पाटील यांचा आपण यथोचित स्वागत सत्कार घेतोय. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची भेट आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं यथोचित स्वागत सत्कार करतोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी हातभार लावला असे आमचे ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीचे विद्यमान उपसरपंच अल्पेश दादा, तदनंतर व्यासपीठावरती उपस्थित राजेंद्रजी पाटील यांचं सुद्धा आपण व्यासपीठावरती यथोचित स्वागत सत्कार घेणार आहोत. मी विनंती करतोय रूपम मात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राजेंद्रजी पाटील यांचं यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. रूपम पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय राजेंद्रजी पाटील यांचे यथोचित स्वागत सत्कार होत असताना आपण पाहतो. अर्थातच राजेंद्र पाटील यांचा जर विचार केला तर जे आपले रोशन आहेत रायगड पोलीस दलात कार्यरत असणारे त्यांचे वडील आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सत्कार आपण व्यासपीठावरती घेतोय. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय पाहुणे अर्थातच अशोक पाटील बेलपाडा यांचं सुद्धा यथोचित स्वागत सत्कार घ्यायचा आहे. मी पुनश्च एकदा प्रशांत पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित अशोकजी पाटील यांचं यथोचित स्वागत सत्कार घ्यायचा आहे. तदनंतर व्यासपीठावरती उपस्थित कावाडे गावचे सुपुत्र विशाल मात्रे सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा आपण व्यासपीठावरती स्वागत सत्कार घेणार आहोत. विशाल मात्रे यांना विनंती करतो आपण सुद्धा आपला स्वागत सत्कार स्वीकारायचा आहे. त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सत्कार होत असताना आपण पाहतो व्यासपीठावरती. तसेच मी विनंती करतोय संघमालक आरंभ साऊंड अशिवरे संघाचे संघमालक विपुल दादा आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपलं सुद्धा यथोचित स्वागत सत्कार केले जाईल. विपुल दादा यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. विपुल दादा आरंभ साऊंड अशिवरे संघाचे संघ मालक विपुल यांचं यथोचित स्वागत सत्कार होत असताना आपण व्यासपीठावरती पाहतोय. त्यांना सुद्धा मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची भेट आठवण म्हणून आपण पाहतोय एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. तसेच व्यासपीठावरती उपस्थित लोणगर गावचे सुपुत्र प्रितेश दादा यांचं सुद्धा आपण व्यासपीठावरती यथोचित स्वागत सत्कार घेणार आहोत. मी पुनश्च एकदा तेजस दादा यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते प्रितेश दादांचं यथोचित स्वागत सत्कार घ्यायचा आहे. तसेच व्यासपीठावरती उपस्थित कैलासवासी सुमन बबन पाटील पुरस्कृत जय हनुमान बेलपाडा संघाचे संघ मालक निवृत्तीजी पाटील यांचं सुद्धा आपण व्यासपीठावरती स्वागत सत्कार घेणार आहोत. मी विनंती करतोय प्रशांत दादा
उर्फ बाबू यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते निवृत्ती दादा यांचा यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय बेलपाडा संघाचे ओनर संघ मालक निवृत्तीजी पाटील यांचा यथोचित स्वागत सत्कार होत असताना आपण व्यासपीठावरती पाहतोय. तसेच माईची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतोय निवृत्ती दादा यांचा यथोचित स्वागत सत्कार होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. तसेच स्वागत सत्कार थोडस आपण थांबवतोय आणि मैदानाकडे वळतोय, जिथे धावफलकाकडे आपण जर लक्ष टाकलं ना तर धावफलकावरती धावा आतापर्यंत लागल्यात त्या म्हणजे 32 धावा धावफलकावरती असताना जिथे आपण जर पाहिलं तर सागर परतल्यानंतर नवीन फलंदाज अनिकेत मैदानावरती गेलाय. अनिकेतचा विचार केला तर तो सुद्धा फ्रेंड्स ग्रुप आशिवरे संघामधून खेळतो, मग अशा वेळी त्याच्याकडे अनुभव सुद्धा तितकाच चांगला असेल, परंतु हा अनुभव कोणत्या चेंडूंवरती दाखवायचा हे मात्र आता थोडंसं त्याला कळेनासं झालंय. कारण आपण जर पाहिलं तर योग्य टप्प्यावरती टाकलेले चेंडू त्याच्यासाठी भांबेरे टाकून जाणार आहे, परंतु यावेळचा चेंडू बॅटची लिडिगेज घेऊन शॉर्ट फाईन लेग मध्ये उडाला आणि फलंदाज अनिकेतला सुद्धा मैदानाच्या बाहेरचा रस्ता मात्र दाखवला. बत्तीस धावा धावफलकावरती असताना जिथे बाद होणाऱ्या फलंदाजांकडे लक्ष टाकलं ना तर आतापर्यंत 4 फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलेत आणि धावसंख्येकडे लक्ष टाकलं तर 32 धावा धावफलकावरती लागल्यात. अनिकेत सुद्धा मैदान सोडून मैदानाच्या बाहेर अर्थातच डगआउटच्या श्रेयाला येत असताना पाहायला मिळालाय, जिथे नाणेफेकी हरली आहे. प्रथमतः फलंदाजी वाट्याला आली आहे, मग अशा वेळी इथे आपण पाहतोय आरंभ साऊंड हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू बॅटच्या लेडिगेजला लागल्यानंतर लॉंग स्टॉप रिजन मध्ये दन करत सीमारेषेच्या बाहेर प्रसादच्या बॅटमधून आलेला हा पहिला संजीवनी चौकार. 4 धावा इथे आपण पाहतोय. या धावसंख्येची नितांत गरज होती. कुठेतरी आपण जर पाहिलं तर बॅकफूट वरती आरंभ साऊंड चालला होता आणि हे प्रसादने अगोदर सुद्धा केलंय. या अगोदरच्या ज्यावेळी प्रणय कर्णधार होता त्यावेळी प्रणयला साथ सुद्धा प्रसादने दिली होती आणि आता सचिनला साथ देतोय की काय असं दृश्य मैदानावरती आपण पाहतोय. कारण बिहाइंड विकेट आलेला हा चौकार संजीवनी चौकार म्हणावा लागेल. यावेळचा पुलटा सरळ बॅटने खेळलाय. याही वेळेला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये खेळला गेलेला हा फटका चाललाय सरळ 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री चौकार. लगातारचे 2 चेंडू चौकारांमध्ये परिवर्तन करत असताना वैयक्तिक 8 धावसंख्येचं योगदान आरंभ साऊंड आशिवरे संघासाठी इथून मात्र प्रसाद देत असताना पाहायला मिळतोय. खारेपाट प्रीमियर लीग आणि प्रीमियर लीगचा हा पहिला सामना आपण मैदानावरती पाहतोय. रोशनवरती आता मात्र आक्रमण केलंय आणि आक्रमणाचं उत्तर आता रोशनला द्यावं लागेल ज्या रीतीने त्याने दुसरं षटक हाताळलं होतं, परंतु उत्तर देईल तर प्रसाद कसला. यावेळचा सुद्धा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून जसा चेंडू टप्प्यात आलाय तसा कार्यक्रम आलाय आणि प्रसाद सुद्धा सांगतोय यावेळी दम है तो रोक के देखा शेकावत. कारण ज्या वेळचा फटका आपण जर पाहिला तर लगातारच्या 2 चेंडूंवरती आलेले दोन्ही चौकार आणि तदनंतरचा फटका जसा स्लॉट मध्ये आलाय तसा चेंडूला पार्किंग प्लॉट मध्ये पार्क केलाय आणि षटकारानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती अचानकपणे सुस्थितीमध्ये येत असताना आरंभ साऊंड आपण पाहतोय 46 धावा धावफलकावरती लागल्यात. 46 ऑन अ स्कोर कार्ड जिथे आपण पाहतोय 5व्या षटकाला सुरुवात झाली आणि 5व्या षटकाच्या उर्वरित चेंडूंवरती प्रसादने मात्र आक्रमण केलंय. तब्बल 14 धावा 3 चेंडूंमध्ये इथून मात्र कुठून काढल्यात. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकार, तदनंतर आपण स्ट्रेट बॅटने खेळलेला चौकार पाहिला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती भिरकावला गेलेला षटकार सुद्धा पाहिलाय. याही वेळेचा पुन्हा एकदा आता सुद्धा कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडे नाही आहे इथून मात्र पर्याय. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकार. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा चौकार आलाय.
प्रसादला मैदानावरती धाडलं आणि प्रसादने समोरच्या संघाला चांगलाच प्रसाद दिलाय असंच म्हणावं लागेल, कारण आलेल्या चारही चेंडूंवरचे हे मोठे फटके आपण पाहतोय समोरच्या संघांवरती आघात करणारे पाहायला मिळालेत. 3 चौकार 1 षटकार लगावल्यानंतर संघाचं अर्धशतक धावफलकावरती आपण पाहतोय. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. 50 ऑन अ स्कोर कार्ड. 50 धावा धावफलकावरती येत असताना पाहतोय. जिथे आपण जर पाहिलं तर एका बाजूला अबू आहे, दुसऱ्या बाजूला सचिन आहे. दोघांकडे तितका मोठा दांडगा अनुभव आहे. मग आता आपण जर पाहिलं तर त्याच अनुभवाची शिजेरी घेऊन दोन्ही कर्णधार मैदानावरती उतरलेत. एकाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर एकाने नाणेफेकी हारून प्रथमतः त्यांच्या वाटेला जेव्हा फलंदाजी आली आहे, मग जिथे डाव आपण जर पाहिला तर कुठेतरी धडपडत होता, अशा वेळी विकेट गळाल्यानंतर प्रसाद आलाय आणि प्रसादच्या बॅटमधून धावा येत असताना सुद्धा आपण मैदानावरती पाहतोय. धावफलकाचं जर लक्ष टाकलं, धावफलकाच्या आलेखाकडे लक्ष टाकलं तर आता मात्र आलेख रुंदावलाय. 50 धावा धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. तिथल्या गाडीचा आरसा थोडासा बाजूला करायचा आहे. खेळाडूंना खेळण्यासाठी थोडस व्यत्यय येते. मैदानावरती पुनश्च एकदा सामना सुरू झालाय. शेवटचं षटक सूरज पाटील घेऊन सज्ज झालाय. सूरजचा यावेळचा चेंडू पुनश्च एकदा सचिनला थोडासा चकवणारा पाहायला मिळालाय. एकच धाव इथून मात्र भेटेल. एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 51 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे आपण जर पाहिलं तर वेलपाडा संघाची गोलंदाजी पहिल्या 3 षटकांमध्ये चांगली झाली होती, परंतु तदनंतरच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. चौथं षटक पुनश्च एकदा आपण जर पाहिलं तर अक्षयने हाताळलं. अक्षयच्या गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा धावा आल्या. 9 धावा त्याने खर्च केल्या आणि तदनंतर रोशन आला, त्याने तब्बल 18 धावा खर्च केल्या. मग आता जिथे शेवटचं षटक चालू आहे, 6वं षटक आपण पाहतोय. निर्धारित 6 षटकांचा सामना आणि अशा वेळी आपण जर लक्ष टाकलं ना तर 51 धावा जिथे धावफलकावरती लागल्यात. 6 षटकांच्या सामन्यामध्ये आतापर्यंत 51 धावा आरंभ सावून या संघाने धावफलकावरती लावल्यात. मग येणाऱ्या चेंडूंवरती सुद्धा प्रत्युत्तर करावं लागेल. यावेळचा चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातात. प्रसाद मैदानाच्या बाहेर. बघा लक्ष द्या, जसं पहिलं सत्र संपेल लगेच नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. यापुढे होणारा सामना स्पुआ दुरा वॉरियर्स रांजणकर विपक्ष आद्य सप्लायर्स मातोळी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की नाणेफेकी करण्यासाठी या. स्पुआ दुरा वॉरियर्स रांजणकर विपक्ष आद्य सप्लायर्स मातोळी. नवीन फलंदाज प्रवीण यावेळी मैदानावरती येतोय आणि प्रवीणकडे असलेला अनुभव आता तो मात्र मैदानावरती दाखवेल का? कारण दोन्ही खेळाडूंकडे आपण जर लक्ष टाकलं तर एकाच गावाला बिलॉंग करतात, एकाच संघाला बिलॉंग करतात. मग आता प्रवीणकडे सुद्धा अनुभव आहे आणि समोर आपण पाहतोय सूरज आहे. यावेळी प्रवीणचा फटका हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक अबू चेंडू खाली झेल पकडला जाईल. सलगच्या 2 चेंडूंवरती सूरजने मात्र महत्वपूर्ण 2 फलंदाजांना मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलंय. दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर परत आहेत. प्रसाद परतल्यानंतर प्रवीण सुद्धा परतलाय. आता पुनश्च एकदा डाव सावरावा लागेल. जसा डाव मागच्या 4 षटकांमध्ये पडला होता तसा डाव याही वेळेला या षटकामध्ये पडत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 51 धावा धावफलकावरती लागल्यात. 51 ऑन अ स्कोर कार्ड. नवीन फलंदाज आपण मैदानावरती जात असताना आपण पाहतोय मनोज, जो की आपण जर लक्ष टाकलं तर करंजा देवी मातोळी संघाला बिलॉंग करतो. यावेळचा चेंडू आपण पाहतोय 1 बाउन्स अडवला गेला. एकेरी धाव मिळेल. जिथे आपण पाहतोय धावफलकावरती 52 धावा येत असताना पाहायला मिळतील. 52
ऑन स्कोर कार्ड 52 धावा धावफलकावरती. उर्वरित या षटकातील लक्ष टाकलं तर शेवटचा चेंडू येणं बाकी असताना जर या चेंडूवरती धावा आल्या, मोठा फटका आला तर कदाचित धावफलक 60 पर्यंत पोहोचण्याचं काम जरूर होईल. परंतु हा चेंडू निर्धाव आला तर मग धावफलक आपण जर लक्ष टाकलं ना तर फक्त आणि फक्त 52 वरती स्थिरावत असताना पाहायला मिळेल. परंतु येणारा चेंडू सर्व काही सांगून जाईल. अकोट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने पूल केलाय, सरळ सीमारेषेच्या बाहेर, डीप फाईन लेगच्या बाहेर जाणारा फटका, षटकार. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्रानंतर संघाची धावसंख्या 58 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विजयासाठी 59 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय जय हनुमान बेलपाडा संघासमोर. अर्थातच कैलासवासी सुमन बबन पाटील पुरस्कृत जय हनुमान बेलपाडा संघाला विजयासाठी 59 धावसंख्येचं लक्ष यावेळी पार करायचं आहे. बघा, प्रेक्षक जिथे बसलेले आहेत त्यांना विनंती आहे थोडंसं सहकार्य करा. जर चेंडू शोधून आणला तर बरं होईल. धन्यवाद. नाणेफेकी करण्यासाठी या स्पृहा दुरोरियस रांजणकार संघाचा कर्णधार आणि अद्द सप्लायर्स म्हात्रोळी संघाचा कर्णधार. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. हॅलो, चला नाणेफेकी करण्यासाठी या विनंती असेल स्पृहा दुरोरियस रांजणकार आणि अद्द सप्लायर्स म्हात्रोळी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. स्पृहा दुरोरियस रांजणकार आणि अद्द सप्लायर्स म्हात्रोळी. स्पृहा दुरोरियस रांजणकार संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. अद्द सप्लायर्स म्हात्रोळी संघ आपला कर्णधार नाणेफेकी करण्यासाठी पाठवा. हॅलो, नाणेफेकी होते. अर्थातच एका बाजूला स्पृहा दुरोरियस रांजणकार आणि एका बाजूला आपण पाहतोय अद्द सप्लायर्स म्हात्रोळी. मोहित डाके आणि अक्षय पाटील मुन्या या दोन संघ कर्णधारांमध्ये नाणेफेकी होत असताना आपण पाहतोय. नाणेफेकी होते आणि नाणेफेकीचा कौल टेल आलाय. अर्थातच नाणेफेकी अद्द सप्लायर्स म्हात्रोळी संघाने जिंकले आहे. अर्थातच प्रथमतः खारेपाट प्रीमियर लीग काय म्हणशील? खूप छान आहे, आयोजन चांगलं आहे, मजा येईल, फील्ड घेऊ. धन्यवाद मुन्या. मोहित, प्रथमतः फलंदाजी वाट्याला येईल की काय असं वाटतंय? कारण मग आता फलंदाजी वाट्याला येईल, मग धावा किती बनवणार? असं टार्गेट नाही आहे, पण जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू.
समोर मोन्या आहे, मग मोन्याच्या संघाविरुद्ध रणनीती आखली गेली आहे की मौना कशा पद्धतीने असेल? काही हे नाही प्लॅनिंग वगैरे असं काय नाही, पण आम्ही ठरवलेलं आहे कोणी असू दे आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद मोहित. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय प्लेइंग 11 लवकरात लवकर आमच्यापर्यंत जमा करा. हॅलो, सामन्याला सुरुवात झाली आहे. 59 धावसंख्येचं टार्गेट यावेळी समोर असताना यावेळी आघात केला जातोय. पहिल्या चेंडूवरती जसं पहिल्या सत्राला सुरुवात झाली तसंच दुसऱ्या सत्राला होत असताना आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका सरळ सीमारेषेच्या बाहेर. यूज इट, षटकार. अक्षय म्हात्रे अबूच्या बॅट मधून येणारा हा फटका आपण पाहतोय, ज्याच्यासाठी हे मैदान बनलंय की काय असंच म्हणावं लागेल. कारण जेव्हा जेव्हा खारेपाट प्रीमियर लीग येते तेव्हा तेव्हा अबूचं एक वेगळं या मैदानावरचं रौद्र रूप आपण पाहिलंय. पण किंबहुना आपण जर लक्ष टाकलं ज्या ज्या वेळेला कावाडे संघ या मैदानावरती खेळतो किंबहुना ज्या ज्या लीग स्टेकच्या स्पर्धा होतात त्या वेळेला कुठे तरी आपण लक्ष टाकलं ना तर अबूच्या बॅटमधून अशाच धावा येत असताना आपण पाहतो. त्यामुळे पहिल्या चेंडूवरती आलेला हा 6 धावसंख्येचा मोठा फटका षटकार देऊन चाललाय. तसेच प्रेक्षकांना आणि खेळाडूंना सुद्धा विनंती असेल की थोडंसं सहकार्य करा चेंडू आणण्यासाठी. सचिन म्हात्रेवरती केलेल्या पहिल्या चेंडूवरचं आक्रमण आपण पाहिलं. यावेळचा चेंडू सुद्धा इथून मात्र पंचांचा इशारा की चेंडू बीमर आहे, आम तो आम और गुटलियों के भी दाम. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती तब्बल 5 धावसंख्येचा बोनस येत असताना पाहायला मिळतोय. इथून मात्र आपण जर पाहिलं तर दबाव मैदानावरती गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. समोर अक्षय आहे, अबू आहे आणि मग अबू असल्यानंतर हे होणं तितकंच ग्राह्य आहे. कारण आलेल्या चेंडूवरचा हा 5 धावसंख्येचा बोनस धावफलकावरती मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपातली भर टाकून झालाय. अर्थातच 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 59 ची गरज असताना 11 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतंय. 11 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळी आपण पाहतोय अबूच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सचिनवरती आक्रमण केलंय. दोन्ही डावखुरे हाताचे खेळाडू समोर आहेत. मग यावेळी सुद्धा तेच होणार आणि तेच घडणार. याही वेळचा अबूचा फटका सरळ सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिलाय. षटकार. एक खराब चेंडू किती खराब असतो आता हा चेंडू मात्र सांगून जाईल. किंबहुना एक धावेचं महत्व किती असेल ते मात्र आता आरंभ साऊंड संघाला मात्र पाहायला मिळेल. कारण जर या चेंडूवरती मागच्या चेंडूवरती नोंद असता तर कदाचित चौकार असता. किंबहुना हा चेंडू जर चांगल्या टप्प्यावरती पडला असता तर तितक्या धावा वाचल्या असत्या. परंतु मागच्या 2 चेंडूंचा जर लक्ष टाकलं ना, 2 चेंडूंकडे आपण पाहिलं ना तर धावफलकावरती तब्बल 17 धावा येत असताना आपण पाहतोय. प्रतीक म्हात्रे यांच्याकडनं जर अबू याने लगातारचे 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल.
पहिल्या षटकामध्ये जर धावसंख्या अशा रीतीने बनत असेल ना, मग आता गोलंदाजांना विचार करावा लागेल, विचार करून चेंडू फेकावे लागतील. अबूने केलेले हे आक्रमण आपण मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळचा उलट्या हाताने फटका खेळलाय, परंतु जर आपण पाहिलं तर शॉट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याने या चेंडूला अडवलं. जिथे आपण पाहतोय कोणतीही धाव आलेली नाहीये, फक्त आणि चौकार आणि षटकारामध्ये दिल करत असताना अबूला पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले, एक चौकार आलाय. 17 धावा सुद्धा धावफलकावरती लागल्यात. याही वेळचा उलट्या हाताने खेळलाय, सरळ सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा धावफलकाला मात्र चालना मिळाली आहे. धावफलकावरती 23 धावा येत असताना आपण पाहतोय. 23 ऑन अ स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पहिल्या येणाऱ्या चेंडूंवरती आक्रमण केल्यानंतर जिथे षटक समाप्तीच्या मार्गावरती वळालंय त्या चेंडूंवरती सुद्धा आक्रमण केलं जात आहे. याही वेळेला आता मात्र बसून खेळलाय. यावेळचा चेंडू सुद्धा जाईल लांब लांब लांब, खूप लांब. षटकार. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळतंय. अक्षय म्हात्रे जो की इंजर्ड आहे, ज्याच्या हाताला थोडासा घाव आहे. मग आपण जर पाहिलं तर समोरच्या संघाला अर्थातच बेलपाडा संघाला कुठेतरी विजयापर्यंत नेऊन ठेवायचं, हाच एक त्याचा ध्यास यावेळी मैदानावरती पाहायला मिळतोय आणि त्याच निर्धाराने तो मैदानावरती खेळत असताना आपण पाहतोय. यावेळचा स्लोवर वन तो सुद्धा ओळखलाय आणि तो सुद्धा उलट्या हाताने मात्र भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या षटकामध्ये अबू नावाचं वादळ, अबू नावाची सुनामी मैदानावरती आली आहे आणि येणाऱ्या चेंडूंवरती आपण जर पाहिलं तर तब्बल 35 धावा कुठून काढल्यात. 36 धावेसाठी नाममात्र एका धावसंख्येची गरज होती. वैयक्तिक 30 चेंडूंमध्ये 24 धावसंख्येची गरज. लगातारचे 3 षटकार आलेत. 500 रुपये सुद्धा जमा करायचे आहेत आमच्याकडे. प्रतीक. बघा, अबू थोडासा इंजर्ड होता, त्यामुळे त्याच्याकडे कर्णधार पद सोपवायचं हे काही संघ मालकांनी फेटाळलं होतं, परंतु निवृत्ती पाटील यांनी थोडंसं लक्ष टाकलं आणि ते म्हणतात ना, खाणीतून हिरा शोधून काढणं. हिरा तर अगोदरच अलिबागला मिळालाय, परंतु त्या हिऱ्याची पुनश्च एकदा तितकीच साचपडताळणी करून त्याला योग्य स्थानावरती नेणं हे निवृत्ती पाटील यांनी केलं आणि संघामध्ये त्याला संघ कर्णधाराचं स्थान दिलं. जिथे पहिलं षटक संपलंय आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती विज्ञान येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अनुभवी खेळाडू आहेत, अर्थातच सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची गोलंदाजी आपल्याला पनवेल विभागामध्ये पाहायला मिळते. मग अशा वेळी त्यांच्याकडे अनुभव आहे. मग आता हा अनुभव घेऊन विज्ञान हे मैदानावरती गोलंदाजीसाठी सज्ज झालेत आणि पहिल्या चेंडूवरती मात्र एकेरी धाव येत असताना आपण पाहतोय. बाईकच्या स्वरूपातली आहे का पंच? लेग बाईट्स. धन्यवाद. लेग बाईटच्या स्वरूपातली येणारी ही एक सिंगल आपण पाहतोय आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर लक्ष टाकलं ना तर 36 धावा धावफलकावरती लागल्या. 36 59 धावसंख्येचं लक्ष असताना 36 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकामध्ये 35 आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव विज्ञान यांच्या येत असताना पाहायला मिळते. त्यामुळे यावेळचा उलट्या हाताने खेळलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षण नाहीये, पूर्णपणे खिलावट केले जाते. अर्थातच आपण जर पाहिलं तर 30 यार्ड सर्कल भेदून केली गेलेली ही फलंदाजी यावेळी सुद्धा चौकार मात्र मिळतोय. सन्माननीय नरेशजी म्हात्रे यांना विनंती करतोय आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नरेशजी म्हात्रे, कावाडे. अबूची फलंदाजी आपण पाहतोय. अबूच्या बॅटमधून येणाऱ्या धावा आपण पाहतोय आणि त्या धावा पूर्णपणे आता मात्र अबूने बनवल्यात की काय असंच म्हणावं लागेल. यावेळी थोडासा विचार बदलला होता, पंचांकडे अपील केली आहे, परंतु ही अपील मात्र इथून मात्र फेटाळली. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत अनिशला पाहायला मिळतोय. अनिश ज्याने चेंडू अडवला, फेकी केली, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये थोडासा आतमध्ये असणारा अबूला पाहायला मिळालं, ज्याच्या वती आपण जर पाहिलं ना तर एक
रनआउट स्वरूपात सुद्धा अपील केली गेली, परंतु ही अपील मात्र फेटाळली गेली आहे. पुन्हा एकदा विज्ञान यावेळी सज्ज झालेत. यावेळचा बसून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न अबूसाठी मात्र अपयशी ठरलाय. पंच सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. अवांत स्वरूपाची धाव यावेळी धावफलकावरती घेतली जाईल एक, आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र इथून पुढे सरकते. धावफलकावरती लक्ष टाकलं तर 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 41 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने खेळलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज क्रमांक पहिला अबू मैदानाच्या बाहेर. वैयक्तिक 38 धावसंख्येचं योगदान देऊन अबू मात्र मैदानाच्या बाहेर परतलाय. 10 चेंडूंमध्ये 38 धावा, एक महत्वपूर्ण योगदान. आणि तितकंच आपण जर पाहिलं तर संघाला योग्य दिशेवरती नेणारं हे योगदान आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या षटकामध्ये 35 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत जर लक्ष टाकलं तर 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक चौकार, एक सिंगल, एक वाईड, अशा 6 धावा दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्यानंतर महत्वपूर्ण फलंदाज यावेळी अबू मैदानाच्या बाहेर परतला. अक्षय मात्र परतल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती. लोकल बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातं, हा शिवराचा वंडरफुल खेळाडू अर्थातच सूरज पाटील मैदानावरती येत असताना आपण पाहतोय. सूरज आला मैदानावरती, ज्या सूरजने सुद्धा बालवीर अशिवरे संघासाठी सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट खेळलंय. मग बाहेर जाऊन क्रिकेट खेळणं किंबहुना अलिबाग तालुक्याच्या बाहेरचं क्रिकेट चांगल्या पद्धतीने गाजवणं हे सूरजला माहित आहे. मग आता जिथे अबूने आपल्या संघाला योग्य दिशेवरती नेऊन ठेवलं, 41 धावा धावफलकावरती लागल्यात. सोबी चेंडू आणि विजयासाठी 18ची गरज असताना सूरज यावेळी स्ट्राईक एंडवरती आला. पहिल्या सामन्यामध्ये 59 धावसंख्येचं लक्ष होतं आणि जिथे अबूने पाहिलं ना तर 38 धावा बनवल्यानंतर हे लक्ष आता थोडंसं तितकं सहजपणे पार होण्यासारखं पाहायला मिळतंय. जिथे या चेंडूवरती सूरजने हलक्या हाताने एक धाव घेतली. 30 सर्कलमध्ये जोपर्यंत चेंडू अडवला जाईल, एक धावीतून मात्र कंप्लीट झाली आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 42 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाले. उलट्या हाताने यावेळचा फटका खेळलाय. आता मात्र संकेतच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ कडक षटकार. या चेंडूवरती आलेला फटका पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये मात्र भर टाकून चाललाय. 48 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर अलिबाग मधील आणि मापगाव मधील एक गोड आवाज आपल्यासोबत जोडला जाईल. यश मापगावकर यांचं आगमन होतंय. षटक संपतंय. पहिल्या षटकाचा दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. षटक संपलंय. पहिल्या चेंडूवरती एक पहिल्या चेंडूवरती लेगबाईची एक सिंगल, तदनंतर चौकार, तदनंतर डॉट, तदनंतर वाईट, तदनंतर विकेट, तदनंतर एक सिंगल आणि तदनंतर षटकार. अशी 2 षटकं आतापर्यंत संपलीत आणि 2 षटकांनंतर आपण पाहतोय बेलपाडा संघाची धावसंख्या 48 धावा धावफलकावरती लागल्या. 24 चेंडू आणि विजयासाठी 11 हे समीकरण आता मात्र शिल्लक राहिलंय. 24 चेंडू 11 धावा, 11 धावा 24 चेंडू. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती मॅन फ्रॉम चिंचवली सागर यावेळी सज्ज झाला. सागरच्या खांद्यावरती षटक क्रमांक आपण पाहतोय 3 सोपवलंय, जिथे 24 चेंडू आणि विजयासाठी 11च समीकरण येऊन राहिलंय. 24 चेंडू 11 धावा, 11 धावा 24 चेंडू हे समीकरण आपण पाहतोय. संकेतच्या बॅट म्हणून उलट्या हाताने खेळला गेलेला फटका 6 धावा देऊन गेल्यानंतर हे समीकरण आता मात्र पाहायला मिळालंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3ऱ्या षटकाला सुरुवात होते. महात्मा गांधी विद्यालय एंड कडनं गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती सूरजच्या बॅट मधून केलं गेले आक्रमण. चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून हा फटका षटकार. हॅलो 6 धावा इथून मात्र आल्यात आणि षटकारानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती मात्र वेगाने सरकली आहे. 23 चेंडू विजयासाठी 5 ची गरज.
चेक. चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय. संकेतला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय जिथे विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 55 धावा धावफलकावरती लागल्यात. 59 धावसंख्येचं टार्गेट कंप्लीट करत असताना आतापर्यंत आपण जर लक्ष टाकलं ना तर 55 धावा धावफलकावरती आल्यात. 55 ऑन स्कोर कार्ड. स्ट्राईक एंड वरती नवीन खेळाडू रोशन पाटील यावेळी पाहायला मिळतोय. रोशनचा यावेळचा फटका आडवा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकेरी सिंगल मिळेल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या 56 धावा धावफलकावरती लागतील. अब तक 56 असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 56 धावा धावफलकावरती आल्यात आणि आता मात्र विजयासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. 3 धावा इथून बनवायच्या आहेत. पुनश्च एकदा सागर चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळचा चेंडू पुनश्च एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये तैनात आहे. कोणतीही धाव मिळणार नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. येणारे 3 षटक विजयासाठी 3 धावसंख्येची गरज इथून आपण पाहतोय. यावेळी बेलपाडा या संघाला पाहायला मिळते. नवीन गोलंदाजी मागवती मॅन फ्रॉम मांडवकार प्रसाद मोकल सज्ज झालाय उर्फ नानू. यावेळी षटक क्रमांक आपण पाहतोय 4 हाताळत असताना पाहायला मिळते. पहिला चेंडू आडवा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा विजयी फटका चौकार. आणि हा सामना मात्र खारेपाट प्रीमियर लीग 2025 मधील पहिला सामना विजयी होत असताना आपण पाहतोय. जय हनुमान बेलपाडा. जिंकलेल्या संघाचे आभार आणि पराभूत संघाचे सुद्धा आभार. पराभूत संघाला त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. जिथे आपण पाहतोय पहिला सामना संपलाय आणि पहिला सामना संपल्यानंतर जय हनुमान बेलपाडा हा संघ इथून मात्र विजयी होतोय. थँक्यू सो मच यश. अगदी त्या माध्यमातून व्यासपीठावरचे जे मान्यवर आलेले आहेत ना त्यांना सन्मानित करणं सुद्धा महत्वाचं. या अनुषंगाने या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित खारेपाट प्रीमियर लीग 2025 अगदी त्या माध्यमातून ज्या सन्मान्य व्यक्तीने या स्पर्धेसाठी आम्हाला सगळ्या मदत केली त्यांचं नाव घेणे फार महत्त्वाचं.